महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नांची ओळख आपल्याला करून देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन. या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम. तर आपण मिलिंद प्रश्न अंतर्गत काल चंद्राच्या गुणासंबंधी प्रश्न याविषयी हो सर, आदरणीय धम्मचारी ललित मुनी सरांनी अतिशय सुंदरपणे चंद्राच्या गुणांचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं होतं. आज सूर्याच्या गुणासंबंधी प्रश्न आहेत आणि या सूर्याचे 7 गुण या ठिकाणी सांगितलेले आहे. तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सूर्य सर्व पाण्याला सुकवून टाकतो. तर आपल्याला असं दिसून पडते की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विशेषतः जेव्हा ऊन खूप तापते तेव्हा छोट्या छोट्या डबक्यामध्ये जे काही पाणी साचलेले असतात ते डबके सुकून जातात. इतकंच काय पण नद्यासुद्धा आटलेल्या आपल्याला दिसतात, त्यांच्या पात्रातलं पाणी कमी झालेलं असं आपल्याला दिसते. तलावसुद्धा त्यातलं पाणी कमी झालेलं असं आपल्याला दिसून पडते. तर हा जो काही प्रभाव आहे तो सूर्याच्या किरणाचा प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून पडतो. तर इथे हा जो गुण आहे तो भिक्खूने आत्मसात करावा, म्हणजे तो या अर्थाने आत्मसात करावा की आपल्या प्रज्ञेच्या प्रकाशाने तर आपल्या चित्तामध्ये प्रज्ञा उत्पन्न केली पाहिजे. आपलं चित्त म्हणजे सूर्य आणि जे सूर्याचे किरण आहेत ते म्हणजे प्रज्ञा आणि आपल्या मनातील जे क्लेश आहेत ते म्हणजे पाणी. असा हा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे. आणि आपल्या या मनरूपी सूर्यामध्ये प्रकाशरूपी प्रज्ञा उत्पन्न करून क्लेशरूपी पाण्याला सुकवून टाकायचा आहे. हा सूर्याचा पहिला गुण आपण या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे. तर खरोखरच बुद्धांनी जे क्लेश आहेत, ज्याला लोभ द्वेष आणि मोह म्हणतो, ह्या क्लेशांमुळेच माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होते आणि या क्लेशांना उकडून फेकणे, या क्लेशांना नष्ट करणे, या क्लेशांचा निरोध करणे, उच्छेद करणे हेच आपलं कर्तव्य आहे असं भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलं आहे. कारण जोपर्यंत क्लेश नष्ट होणार नाही तोपर्यंत आपल्या मनातल्या ज्या काही अकुशल भावना आहेत त्या आपल्याला घालवता येणार नाही, किंवा ज्याला आपण संस्कार म्हणतो त्या संस्कारातून आपण मुक्त होणार नाही. आणि हे संस्कार आपण लोभ द्वेष आणि मोहाच्या आधारावरच संस्कार करीत असतो आणि या संस्कारामुळेच आपलं पुढचं विज्ञान तयार होत असते. हे आपण प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत पाहत असताना पाहिलेला आहे. आपलं विज्ञान हे या संस्कारांना पुढे वहन करून घेऊन जात असते आणि त्या आधारावर आपण वारंवार जन्मग्रहण करत असतो. म्हणजे विज्ञान पच्चया नामरूप जे आपण म्हणतो, तर या विज्ञानाच्या आधारावरच नामरूप तयार होत असतं. परंतु त्या विज्ञानाला बळ कुठून प्राप्त होतं तर ते संस्कारातून प्राप्त होते. आणि म्हणून आपण बघितलं की अविद्येमुळे आपण संस्कार करतो आणि हे संस्कार आपण लोभ द्वेष आणि मोहाच्या आधारावर करतो, ज्याला क्लेश म्हटलेला आहे. आणि मग या क्लेशांना जर आपण ओळखलं नाही, त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, त्याला सुकवून टाकण्याचा प्रयत्न केला नाही, तर मग वारंवार आपल्याला भवचक्रामध्ये फसावं लागतं, वारंवार जन्मग्रहण करावं लागतं. म्हणून सगळ्या दुःखाचं जर काही कारण असेल तर हे क्लेश आहेत. म्हणून बुद्धाने आपल्याला हा उपदेश दिलेला आहे की आपल्या मनातले जे काही क्लेश आहे त्याला नष्ट करा, निरोध करा, उच्छेद करा, सुकवून टाका. जसं सूर्य पाण्याला सुकवतो तसा आपल्या मनातील क्लेश आपल्या प्रज्ञारूपी किरणाने आपल्याला सुकवता आले पाहिजे. प्रज्ञा उत्पन्न झाली पाहिजे आपल्या मनामध्ये. आणि म्हणून हा जो काही सुकवून टाकण्याचा सूर्याचा गुण आहे तो आपण इथे क्लेशांना सुकवून टाकण्यासंदर्भाने हा गुण आपण आत्मसात केला पाहिजे, असा हा सूर्याचा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे.
सूर्य काळ्याकुट्ट अंधाराला नष्ट करतो. आपल्या मनामध्ये सुद्धा काळाकुट्ट अंधार आहे आणि हा काळाकुट्ट अंधार ज्याला अविद्या म्हटलेला आहे बुद्धांनी, आणि या अविद्येमुळे, या अंधारामुळे आपण चाचपडतो आहोत. आपल्याला मार्ग गवसत नाही आहे. आंधळ्या माणसासारखी आपली स्थिती झालेली आहे आणि आंधळा माणूस चालला आहे पण त्याला काही दिसत नाही, त्याला काही समजत नाही. अंधाऱ्या कोठडीचं उदाहरण आपण बघितलं की एखाद्या अंधाऱ्या कोठडीमध्ये त्या माणसाला काही दिसत नाही, त्याची स्थिती डोळे असून अंधार असल्यामुळे त्याला काही दिसत नाही आणि त्याची स्थिती आंधळ्या माणसासारखीच होऊन जाते. परंतु कुठून तरी एका छोट्याशा झरोक्यातून एक छोटंसं किरण, सूर्याचं किरण जेव्हा त्याला दिसते तेव्हा त्याला प्रकाशाचा बोध होतो आणि त्याच्या आधारावर तो प्रकाश शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या आधारावर तो आपला जो काही अंधकार आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करतो. मग इथे अंधकार कुठे आहे? अंधकार आपल्या मनामध्ये आहे. तो अंधकार कशाचा आहे? तर तो अंधकार आसक्तीचा आहे, मोहाचा आहे, अहंकाराचा आहे, सदोष विचारांचा आहे. दोषयुक्त विचार आहेत आपले. क्लेशरूपी अंधकाराचा हा अंधकार आहे, क्लेशरूपी अंधकार आहे, अनाचाराचा अंधकार आहे आणि याला आपल्याला नष्ट करून टाकायचा आहे. हा बोध आपण घेतला पाहिजे. या अंधकाराला आपल्याला नष्ट करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? सूर्य पाहिजे. मग इथे हा जो सूर्य आहे ते म्हणजे काय? तर ती म्हणजे आपली प्रज्ञा. म्हणून बुद्धाजवळ आपण जेव्हा मोमबत्ती लावतो ती मोमबत्ती प्रज्ञेचं प्रतीक म्हणून आपण लावतो आणि त्या मोमबत्तीचा जो काही प्रकाश आहे तो जसा अंधकाराला दूर करतो तसंच आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारी प्रज्ञा आहे ती आपल्या मनातील अविद्येला दूर करतो आणि त्या प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये आपल्याला आपले क्लेश पाहता येतात आणि जेव्हा आपले क्लेश आपल्याला पाहता येतात तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला ते नष्ट सुद्धा करता येतात. म्हणजे आपल्याला जाणीव झाली पाहिजे की आपल्या मनामध्ये क्लेश आहेत. आपल्याला याची जाणीवच नसेल तर मग आपण सगळं जसं आंधळा भटकत आहे त्याचप्रमाणे आपलं मन सुद्धा भटकत राहील, प्रतिक्रिया देत राहील, प्रतिक्रिया देत राहील, है ना. त्या मनातून काही सृजन होणार नाही, काही सृजन होणार नाही. फक्त नकारात्मक प्रतिक्रिया निर्माण होत राहतील आणि त्या नकारात्मक प्रतिक्रियेच्या आधारावर आपण अकुशल संस्कार करत राहू. तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? प्रज्ञा पाहिजे. जसा सूर्य अंधाराला नष्ट करतो तसं आपल्या मनात उत्पन्न होणारी जी प्रज्ञा आहे ती प्रज्ञा या दोषरूपी, मोहरूपी, अहंकाररूपी, या सगळ्या क्लेशरूपी अंधकाराला काय करून टाकते? नष्ट करून टाकते. तर इथे हा सूर्याचा दुसरा गुण आपण म्हणजे आत्मसात केला पाहिजे. पुढे म्हटलं आहे की सूर्य निरंतर फिरत असतो. आपल्याला आकाशामध्ये पाहता येते फिरत आहे तेव्हाच तो आपली जागा सोडते, स्थिती बदलते त्याची. फिरत नसेल तर सूर्याने स्थिती बदलली नसती. पृथ्वी सुद्धा फिरत आहे आणि म्हणून सकाळ होते, रात्र होते. या सगळ्या बाबी आपण या अवकाशामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. मग कोणाची खगोलशास्त्राची काय मान्यता आहे, जे काही असेल ती असेल, परंतु एक मात्र सत्य आहे की सूर्य फिरतो आहे, पृथ्वी फिरत आहे, चंद्र फिरत आहे, हे सगळे तारे ग्रह फिरत आहेत. तर कोण कोणाच्या भोवती फिरत आहे हा वेगळा प्रश्न आहे. आपल्याला माहित आहे, मला वाटते सूर्य पृथ्वीच्या म्हणजे पृथ्वी ही सूर्याच्या भोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो. तर असे हे ग्रह एकमेकांच्या भोवती फिरताना आपल्याला दिसत आहे आणि ते स्वतःच्याही भोवती फिरत आहेत. जे इतर ग्रहांच्या भोवती फिरता फिरता ते स्वतःच्याही भोवती फिरत आहेत असं आपल्याला दिसून पडते. तर हा जो काही फिरण्याचा गुण आहे तर ते काही फिरत आहेत ते वायफळ नाही आहे ना, ते उगाच फिरत नाही आहे, ते टाइमपास करायसाठी फिरत नाही आहे, है ना. तर अशा पद्धतीनं आपण सुद्धा हा सूर्याचा गुण ग्रहण केला पाहिजे. आणि इथे फिरणे म्हणजे काय? तर फिरणे म्हणजे चिंतन करणे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर जो साधक भिक्खू आहे त्याने निरंतर फिरत राहावं. कुठे? तर आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये फिरत राहायचं आहे. तर आपल्या स्वतःभोवतीच आपल्याला फिरत राहायचं आहे. आपल्याला बाहेर फिरायचं नाही आहे.
तर आपल्याला आपल्या स्वतःभोवती फिरायचं आहे, म्हणजे आपलं स्वतःचं चिंतन करायचं आहे, आपल्या स्वतःविषयीची स्मृती आपल्याला वाढवायची आहे. आणि आपल्या स्वतःविषयीची स्मृती वाढत वाढत आपल्याला आपल्या कायेची स्थिती जाणायची आहे, आपल्या वेदनांची, आपल्या भावनांची, आपल्या चित्ताची, आपल्या चित्तातील धर्माची स्थिती आपल्याला जाणायची आहे, ज्याला आपण 4 स्मृती प्रस्थान म्हणतो. इथे फिरायचं आहे आपल्याला. आणि हे फिरणं निरर्थक नसतं. हे फिरणं जे आहे ते टाइमपास करणं नसतं. तर या फिरण्यातून आपल्याला आपल्या स्वतःचा बोध होत असतो, आपल्या स्वतःचं चित्त कळत असते, आपल्या चित्तातील मळ आपल्याला कळत असते, त्याची जाणीव आपल्याला होत असते. आणि या सगळ्याची जेव्हा आपल्याला जाणीव होते तेव्हा आपण खऱ्या अर्थानं त्याला जाणतो. आणि जेव्हा आपण त्याला जाणतो तेव्हा कुशल काय आणि अकुशल काय याची आपल्याला जाणीव होते. आणि कुशलाचा संग्रह करतो आणि अकुशलांना आपण बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून त्यासाठी चिंतनाची आवश्यकता आहे, फिरण्याची आवश्यकता आहे, स्वतःमध्ये फिरण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून सूर्य निरंतर फिरतो तसंच आपल्या चिंतनामध्ये आपण निरंतर फिरत असलं पाहिजे. स्वतःविषयीचं चिंतन आपण केलं पाहिजे. जे ध्यानालाच बसून राहून चिंतन केलं असं पाहिजे असं नाही, तर आपण बसताना उठताना स्वतःविषयीची जी काही जागृती आहे, मनात उत्पन्न होणाऱ्या विचारांविषयीची जी काही सजगता आहे, यालाच एक प्रकारे चिंतन म्हटलेलं आहे. आणि या चिंतनातून खऱ्या अर्थानं आपल्याला योग्य ती दिशा प्राप्त होत असते आणि आपलं मार्गक्रमण पुढे पुढे जात असते. तर हा जो निरंतर फिरण्याचा गुण आहे तो आपण खरोखरच आत्मसात केला पाहिजे, ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर म्हटलेलं आहे की सूर्य प्रकाश पुंज आहे, प्रकाशाचं पुंज आहे, प्रकाशच प्रकाश आहे, प्रकाशाचे पुंज आहे. तर छोटे छोटे जे काही प्रकाश आहेत, छोटे छोटे पुंज आहेत, या पुंजाचा म्हणजे या प्रकाशांचा तो काय आहे, पुंज आहे. तर याच पद्धतीने भिक्खूने प्रारंभ पुंज झाले पाहिजे. हा इथे सूर्याचा 4था गुण ग्रहण केला पाहिजे, प्रकाश पुंज. आणि हा प्रकाश पुंज काय देतो, प्रकाश देतो, अंधार नष्ट करतो, चकचकीत करतो. जे दिसत नव्हतं ते या प्रकाशांच्या किरणामध्ये दिसायला लागतं. आणि म्हणून अशाच पद्धतीनं भिक्खूने काय झालं पाहिजे, तर प्रकाशपुंज झालं पाहिजे. आणि हे प्रकाशपुंज केव्हा होतो, जेव्हा आपण ध्यानाच्या अवस्थेमधून पुढे जातो, ध्यानाची एक एक अवस्था गाठायला लागतो. आणि ध्यानाची एक एक अवस्था गाठून जेव्हा प्रज्ञेचा विकास होतो, त्या प्रज्ञेतून आपल्याला सत्याची जाणीव होते, सत्य गवसते, यथाभूत ज्ञानदर्शन होते. आणि या यथाभूत ज्ञानदर्शनातून खऱ्या अर्थानं आपल्या अस्तित्वाची किंवा हे जे काही भौतिक जग आहे, या भौतिक जगाविषयीची जी काही सत्यता आहे, या सत्यतेची आपल्याला जाणीव होते. आणि खऱ्या अर्थानं आपला प्रवास हा अधिकाधिक प्रज्ञेच्या दिशेनं पुढे पुढे जात असतो, अधिक. तर अशा पद्धतीनं हा गुण आपण आत्मसात केला पाहिजे. त्यानंतरचा गुण काय आहे सूर्याचा, की सूर्य हा उष्णता देत फिरतो. तर या उष्णतेमुळे खऱ्या अर्थानं आपल्या सृष्टीचं संरक्षणही होत असते. कारण सूर्यकिरण मिळाले तरच एखादा वृक्ष हा मोठा होऊ शकतो. आणि म्हणून सूर्यकिरणाची किती आवश्यकता आहे हे याची आपल्याला जाणीव होते. विशेषतः आता म्हणजे थंडीचे दिवस सुरू आहे आणि या थंडीपासून बचाव करण्यासाठी सकाळी सकाळी जेव्हा सूर्याची किरणं पडतात तेव्हा आपण त्या सूर्याच्या किरणामध्ये आपण उभं राहतो आणि त्यातून आपण उष्णता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. तर सकाळ सकाळचं कोवळं ऊन, मला वाटते जे सी विटॅमिन आहे, डी विटॅमिन, तर ते डी विटॅमिन आपल्याला या सूर्यकिरणातून प्राप्त होत असते. म्हणजे सूर्याची किरणं किती महत्त्वाची आहे, सूर्याची उष्णता किती महत्त्वाची आहे यातून आपल्याला दिसून पडते. त्याच पद्धतीनं आपण किंवा जे सदाचारी भिक्खू आहेत, जे साधक भिक्खू आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे, तर सदाचार, शील, गुण, व्रत प्राप्त करून ध्यान, विमोक्ष, समाधी, ज्ञान, इंद्रिय, बोधांग, स्मृती प्रस्थान, सम्यक प्रदान, रिद्धिपाद, तर याविषयी आपण बोललेलो आहोत. आपल्याला माहित आहे 7 बोधांग आहे, 4 स्मृती प्रस्थान आहे, 4 सम्यक प्रदान आहे, 4 रिद्धिपाद आहे. याविषयी आपण अगोदरही चर्चा केलेल्या आहे. आणि म्हणून हे जे काही आहे ते बुद्धांनी सांगितलेले एकापेक्षा एक अशा
अवस्था आपण जेव्हा प्राप्त करतो किंवा ते गुण आपण स्वतःमध्ये प्राप्त करतो, तेव्हा रिद्धिपाद, सम्यक प्रधान, स्मृती प्रस्थान, सप्तबोधांग, तर याद्वारे आपल्या मनाचा एक प्रकारे आपण अतिशय उंच पातळीवर विकास साधण्याचा प्रयत्न करत असतो, विकास साधत असतो. आणि या विकासातून काय होते, तर आपणही इतरांना उष्णता प्रदान करत असतो. तर उष्णता प्रदान करत असतो म्हणजे काय, तर दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आपण त्यांच्यासाठी दाखवू शकतो, त्यांना या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करत असतो, त्यांच्यामध्ये प्रेरणा जागृत करीत असतो. तर अशा पद्धतीनं लोकांना उष्णता देत राहिलं पाहिजे, म्हणजे लोकांना धम्मामध्ये आरूढ करण्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे, लोकांना प्रेरणा आपल्याला देता आली पाहिजे, लोकातून दुःखमुक्तीचा मार्ग आपल्याला त्यांना सांगता आला पाहिजे. या पद्धतीनं हा सूर्याचा जो गुण आहे तो इथे आपण आत्मसात केला पाहिजे. मग सूर्याला म्हणतात राहूची भीती असते. राहू केतू वगैरे आपण जे काही म्हणतो, आपल्या ते जे भविष्य सांगणारे जे लोक आहेत, त्या भविष्य सांगणारे लोक नेहमी या राहू केतूचा उल्लेख करून लोकांना घाबरवत असतात, आहे की नाही. लोकांना उल्लेख करून घाबरवत असतात, हात पाहताना सांगतात तुझ्या मागे राहू लागलेला आहे, तुझ्या मागे केतू लागलेला आहे, आणि यासाठी काय करावं लागतं, तर अशा अशा पद्धतीचं व्रत धारण करावं लागतं, एवढे एवढे पैसे दान द्यावे लागते, आणि तेव्हा मी तुला त्या राहू केतूपासून कसं वाचायचं याचा इलाज सांगतो. लोकांची कशी फसवणूक केलेली आहे आणि राहू केतूचा भय दाखवून, विशेषतः शनी मागे लागलेला आहे असंही या ठिकाणी सांगण्यात येते. आणि हा शनी कसा दूर करायचा आहे, शनी म्हणजे संकट. आता त्या शनी ग्रहाचं आणि आपल्या जीवनात येणाऱ्या संकटाचा काय संबंध आहे, काही संबंध नाही, काळी मात्र संबंध नाही. तरी पण या राहुकेतूंची आणि त्या शनीचं नाव घेऊन लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून द्रव्य लुबाडतात असं आपल्याला पाहायला मिळते. हजारो वर्षापासून हे काम ह्या लोकांनी केलेलं आहे आणि आजही करतात. बरं, आजही करतात. शिकले सवरलेले लोक अशा अंधश्रद्धेला बळी पडतात, है ना. आणि म्हणून ह्या गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे. तर असं म्हणतात की राहू ग्रहाची भीती बाळगतो सूर्य. फॅक्ट आपल्याला काही माहीत नाही, एवढं काही आपलं या संदर्भामध्ये माझं तरी काही अभ्यास नाही आहे या ग्रह ताऱ्यांच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये म्हणून तू उल्लेख झाला तर असेल बा काही राहूपासून सूर्याला काहीतरी दगाफटका होत असेल नाही का. आणि म्हणून आपल्याला जे ग्रहण करायचं आहे हे ते की आपण सुद्धा भीती बाळगली पाहिजे. कशाची, अनाचाराची, स्वतःच्या दुर्गतीविषयी आपण मनात भीती बाळगली पाहिजे. उबडखाबड जंगलामध्ये पडण्याची भीती असते आणि शारीरिक इजा होण्याची शक्यता असते, त्यामुळे उबडखाबड जंगलातून जाण्यापासून स्वतःला आपण वाचवलं पाहिजे. तर आपलं मन सुद्धा उबडखाबड जंगलच आहे. या उबडखाबड जंगलामध्ये आपण भटकत असतो आणि स्वतःचं हातपाय मोडून घेत असतो, नाही का. अनेकदा आपलं नुकसान होते आपल्या वागण्यामुळे, आपल्या चित्तात जे काही विकार उत्पन्न होतात आणि त्या अनुषंगाने जेव्हा आपण आचरण करतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण स्वतःचं नुकसान करून घेत असतो. त्याच्या परिणामाची आपल्याला जाणीव नसते, त्याचे परिणाम आपण भोगत असतो. विनिपात म्हणजे काय, तर विनिपात म्हणजे दुर्गतीला जातो. तो जो अनाचार करतो तो दुर्गतीला जातो. तर क्लेश आहेत, कटकटी आहे, गुंतागुंत आहे, दृष्टीदोष आहे. तर या सगळ्या गोष्टींची भीती आपण बाळगली पाहिजे आणि त्यावर आपल्याला काम करता आलं पाहिजे, ते दोष दूर करता आले पाहिजे. वारंवार आपल्याला भगवान बुद्ध याच गोष्टीचा बोध करून देतात. स्वतःला कुमार्गापासून आपण वाचवलं पाहिजे आणि सुमार्गावर आपण आरूढ झालं पाहिजे. आणि या सुमार्गावर आरूढ झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जे काही वैराग्य आहे, तर त्या वैराग्याची भावना उत्पन्न केली पाहिजे. तर मनामध्ये जे काही विकार आहे, या विकारांपासून आपल्याला काय प्राप्त करायचं आहे, वैराग्य प्राप्त करायचं आहे, दूर व्हायचं आहे, नष्ट करायचं आहे, की नाही. तर अशी ही भावना, तर या बाबींची भीती आपल्या मनामध्ये आपण बाळगली पाहिजे आणि त्याच्या दुष्कर्माचा जो काही परिणाम आहे त्याचं स्मरण करून आपण स्वतःला त्या दुष्कर्माची फळं भोगण्यापासून स्वतःला सुरक्षित केलं पाहिजे. तर इथे हा सूर्याचा 6वा गुण आपण आत्मसात केला पाहिजे. त्यानंतर म्हटलेलं आहे की सूर्य आपल्या प्रकाशामध्ये
चांगले व वाईट काय हे दाखवून देतो. सूर्याचा लख्ख प्रकाश पडला की आपल्याला सगळं काही दिसायला लागतात. अमावस्येच्या दिवशी जेव्हा चंद्र या ठिकाणी आकाशामध्ये नसतो तेव्हा काळाकुट्ट अंधार पसरलेला असतो आणि त्या काळाकुट्ट अंधार सूर्याच्या म्हणजे चंद्राच्या किरणांनी जेव्हा पौर्णिमा येते तेव्हा नष्ट होतो. परंतु रात्रीच्या वेळेस जो अंधार पसरतो त्यावेळेस सकाळ होते आणि सकाळी सूर्याची किरणं बाहेर पडतात आणि त्या किरणामध्ये आपल्याला चक्क ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या पूर्णपणे दिसायला लागतात, आहे की नाही. आणि म्हणून आपल्या मनातला जो काही अंधकार आहे त्या अंधकारामुळे आपल्याला लोभ कळत नाही, द्वेष कळत नाही, मोह कळत नाही, तृष्णा कळत नाहीत, आसक्ती कळत नाहीत. आपला अहंकार आपल्याला दिसून पडत नाही. किती अविद्येमध्ये आपल्याच मनात तो उत्पन्न होते पण आपल्याला तो दिसून पडत नाही, तो आपल्याला जाणता येत नाही. म्हणजे डोळे असून सुद्धा आपण आंधळेच आहोत आणि आंधळ्या असल्यामुळे आपण आंधळेपणानं वागत असतो, त्याच पद्धतीनं आचरण करत असतो. याला अहम म्हटलेला आहे. अहंकार आपल्याला कळत नाही कारण हा जो मनातला अंधकार आहे या अंधकार असल्यामुळे आपल्याला सत्य दिसत नाही. आपलंच सत्य आहे ते आपल्याच मनात आहे, कुठे बाहेर नाही. परंतु अंधकारही मोठा आहे, अविद्या खूप मोठी आहे, अज्ञान खूप मोठं आहे आणि या अज्ञानामुळे या अविद्येमुळे या अंधकारामुळे आपल्याला आपलं काहीच पाहता येत नाही, काहीच दिसत नाही आपल्याला. आणि म्हणून सूर्य जसा चांगलं काय आणि वाईट काय हे दाखवून देतो त्याचप्रमाणे साधक भिक्खूने इंद्रिय, सामर्थ्य, बोधांग, स्मृतिप्रस्थान, सम्यक प्रधान, रिद्धिपाद, लौकिक व लोकोत्तर धर्म दाखवून दिले पाहिजे. तर हे लौकिक आणि लोकोत्तर धर्म आपल्याला कधी दिसतील? जेव्हा हा अंधकार आपण नष्ट करू, जेव्हा ही अविद्या आपण दूर करू. आणि ही अविद्या कशी दूर होते? तर आपले चक्षु जेव्हा उघडतात, प्रज्ञा जेव्हा प्राप्त होते, या प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये आपले चक्षु जेव्हा उघडतात, जेव्हा धर्मचक्षु उघडतात, जेव्हा दिव्य चक्षु उघडतात, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला सत्याचा बोध होतो आणि त्या प्रज्ञारूपी प्रकाशाच्या किरणांमध्ये आपल्याला आपल्या मनामध्ये जे काही अंधकार आहे तो दूर करण्याला मदत होते आणि तेव्हा आपल्याला आपल्या मनातल्या या क्लेशांना पाहता येते ना, आपल्या या बंधनाला आपल्याला पाहता येते. तर या पद्धतीनं लौकिक आणि लोकोत्तर धर्म दाखवून दिला पाहिजे. कशाने? प्रज्ञेमुळे आपल्याला लौकिक धर्म कळतो आणि लोकोत्तर धर्म सुद्धा कळतो. तर लौकिक धर्म म्हणजे काय? तर संस्कारित अस्तित्व आहे त्याला आपण लौकिक धर्म म्हणतो. जे काही भौतिकता आहे त्या भौतिकतेला आपण लौकिक धर्म म्हणतो. लौकिक आपल्या या सर्वसाधारण जीवनाच्या पातळीवर, आपल्या या भौतिक जीवनाच्या पातळीला आपण लौकिक धर्म म्हणतो. या लौकिक धर्मामध्ये काय आहे? तर लोभ आहे, द्वेष आहे, मोह आहे, अहंकार आहे, तृष्णा आहे. हा लौकिक धर्म. आणि लोकोत्तर धर्म म्हणजे काय? तर लौकिकतेच्या पातळीवरून जेव्हा आपण आपल्या मनाचा विकास साधत साधत वर उठतो आणि जसं जसं आपण वर उठतो आपल्या मनाच्या चेतनेला अधिकाधिक आपण विस्तारित करतो, प्रज्ञेचा जसा जसा विकास होत जातो आणि या दुर्गुणांपासून, या क्लेशांपासून, या अकुशलांपासून जसं 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 आपण दूर होत जातो तसं तसं लोकोत्तर अवस्थेला आपण पोहोचतो, लोकोत्तर अवस्थेला. आणि म्हणून हे जे काही लोकीय पातळीवर आपण आचरण करतो, या लोकीय पातळीवरचं आपलं आचरण त्या ठिकाणी बदलून जात असते आणि या लोकीय पातळीवरून आपण उंच उठून आपण लोकोत्तर पातळीवर पोहोचतो. आणि या लोकोत्तर पातळीमध्ये काय असते? तर या लोकोत्तर पातळीमध्ये लौकिक पातळीवरचे जे काही अकुशल धर्म आहे ते त्या ठिकाणी नष्ट होतात. राग, द्वेष, लोभ, मोह, अहंकार, आसक्ती, तृष्णा, हळूहळू यापासून आपण वर 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 उठत जातो. आणि हे जसे जसे नष्ट होतात तसं तसं रिक्त जी जागा होते ती रिक्त जागा दानाने भरल्या जाते, शिलाने भरल्या जाते, मैत्रीने भरल्या जाते, करुणेने भरल्या जाते, प्रज्ञेने भरल्या जाते, सद्गुणांनी भरल्या जाते, कुशलाने भरल्या जाते. आणि जसं जसं आपण सद्गुणाने भरत जातो, कुशलतेने भरत जातो, ती अवस्था म्हणजे लोकोत्तर अवस्था, लोकोत्तर धर्म असं म्हटलेलं आहे. ती लोकोत्तर अवस्था आपल्याला प्राप्त करता आली पाहिजे. या लौकिक भूमीमधून
आपल्याला संमिश्र भूमीमध्ये आपल्याला म्हणजे येता आलं पाहिजे. आज आपण सगळे लोक इथे जे उपस्थित आहोत, आज आपण लौकिक पातळीवरून थोडं उंच उठलेलो आहोत. आपल्याला कळायला लागलेलं आहे क्लेश काय आहेत, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, कुशल काय आहे, अकुशल काय, हे आपल्याला आता कळायला लागलेलं आहे. कारण आपल्या प्रज्ञेचा विकास होत आहे. मग तो श्रुतमयी प्रज्ञेच्या माध्यमातून का होईना, पण तू आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय, कुशल काय आणि अकुशल काय हे आपल्याला कळायला लागलेलं आहे. आणि या प्रज्ञेच्या प्राप्तीतून आपण लौकिक भूमीवरून संमिश्र भूमीमध्ये आलेलो आहोत. आणि या संमिश्र भूमीमध्ये थोडासा लोभही आहे. कधी कधी आपण लोभ रहित असतो, कधी कधी आपण द्वेष रहित असतो, आणि कधी द्वेष निर्माणही होते. म्हणजे या दोनही बाबी आता आपल्यामध्ये उत्पन्न होत असतात, आणि म्हणून त्याला आपण संमिश्र भूमी म्हणतो. पण या संमिश्र भूमीमधूनही आपल्याला उंच उठायचं आहे, वर जायचं आहे, आणि स्वतःला लोकोत्तर भूमीमध्ये आपल्याला स्थापित करायचं आहे. ज्या लोकोत्तर भूमीमध्ये खऱ्या अर्थानं द्वेष उरणार नाही, लोभ उरणार नाही, अविद्या उरणार नाही, प्रज्ञेची प्राप्ती होईल. आणि हे कशी होईल, तर अर्थातच शिलानंतर बुद्धाने जे समाधी सांगितलेली आहे, ज्या समाधीचा वापर करून, ज्या ध्यानाचा वापर करून आपल्या मनाला आपण जसं जसं उंच नेत जाऊ, तसं तसं आपण लोकोत्तर भूमीमध्ये स्थापन होऊ. म्हणून या ध्यानाच्या अवस्थेमध्ये अशा या 3 भूमी आपल्याला सांगितलेली आहे. आणि ती म्हणजे लौकिक भूमी, संमिश्र भूमी आणि लोकोत्तर भूमी. आता आपण सगळे लोक, मला तरी असं वाटतं की आपण संमिश्र भूमीमध्ये आहोत. तुम्ही, मी सुद्धा, म्हणजे माझे काही क्लेश संपलेले नाही, पण ते संपवण्याच्या दिशेने मी प्रवास सुरू केलेला आहे. तसा प्रयत्न मी करतो आहे. आणि एक दिवस येईल की हे सगळे क्लेश नष्ट होतील आणि मी स्वतःला लोकोत्तर भूमीमध्ये स्थापित करेल. तुम्ही सगळे सुद्धा त्याच पद्धतीनं प्रयत्न करत आहात, ते जाणत आहात. आणि हे प्रज्ञेची उत्पत्ती झाली म्हणून आपल्याला हे सगळं आपल्याला जाणायला मिळते. आणि हळूहळू हा प्रवास त्या दिशेनं आपला चाललेला आहे. निश्चितपणे आपण लोकोत्तर धर्मामध्ये स्थापित होणार आहोत, यात काहीही वाद नाही, शंका उत्पन्न होण्याचं कारण नाही, आहे की नाही. आणि म्हणून हा लोकोत्तर धर्म आपण दाखवून दिला पाहिजे. जसं सूर्य आपल्याला सत्य दाखवतं, तसंच लौकिक पातळीवरून जसं जसं उंच उठतो आपण ध्यानाच्या अवस्थेतून, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला सत्य दिसायला लागते आणि आपण लोकोत्तर भूमीमध्ये स्थापित होतो. तर हा सूर्याचा 7वा गुण इथे आपण ग्रहण केला पाहिजे. आणि आता शेवट करताना ते स्थवीर वंगीसेनचं उदाहरण त्या ठिकाणी देत आहेत. तर एके ठिकाणी स्थवीर वंगीसेन असं म्हणतात की ज्याप्रमाणे सूर्य उगवून प्राण्यांना वस्तू दाखवित असतो, शुद्ध व अशुद्ध दाखवून देतो, शुद्ध काय आणि अशुद्ध काय हे दाखवून देतो, कल्याणकारक व विघातक बाबी दाखवून देतो, त्याचप्रमाणे विनयशील भिक्खू सूर्याच्या अभुदयाप्रमाणे प्रकाशाचा मार्ग दाखवित असतो. चरित भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. तर बुद्धाने सांगितलेला मार्ग जेव्हा एखादा भिक्खू आत्मसात करतो, फलप्राप्ती करतो, या फलश्रुतीच्या आधारावर जे काही बोधिचित्त निर्माण होते, त्या आधारावर तो मग काही गप्प बसत नाही. बुद्धाने आदेश दिलेला आहे की तुम्हाला जे प्राप्त झालं ते तुम्ही काय करायचं आहे, तर ते तुम्ही दुसऱ्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपल्या मनामध्ये जेव्हा प्रज्ञेचा विकास होतो, तेव्हा हा प्रज्ञेचा प्रकाश, हा प्रज्ञेचा मार्ग, हा प्रकाशाचा मार्ग दाखवण्यासाठी आपण एक प्रकारे लोकांपर्यंत जातो, लोकांमध्ये जातो आणि हा प्रज्ञेचा प्रकाश आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रकाशाची किरणं त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचली पाहिजे. आणि त्याला दुःख नावाचा हा जो काही रोग झालेला आहे, त्या रोगातून त्याची मुक्ती झाली पाहिजे. हे जे काही क्लेश आहे, त्या क्लेशांवर जी काही औषध बुद्धाने सांगितलेले आहे, त्या औषधाचं वितरण आपण करतो, म्हणजे धम्माचं वितरण आपण करत असतो. अशाच पद्धतीनं आपल्याला सुद्धा बुद्धाच्या धम्माचं वितरण करता आलं पाहिजे. अगोदर ते आत्मसात केलं पाहिजे आणि नंतर त्याचं वितरण आपण केलं पाहिजे. कारण सब्बदानं धम्मदानं जिनाती. आणि बाबासाहेबही आपल्याला धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याविषयी आपल्याला बाबासाहेबही सांगतात. आणि म्हणून आपण बुद्ध आणि बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून खरोखरच आपण ह्या बाबी आत्मसात केल्या पाहिजे. आणि तसं स्वतःला घडवण्याचा, वागण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे.
तर या सूर्याच्या गुणासंबंधी प्रकरणातून आपल्याला बरंच काही शिकण्यालायक आहे, बरंच काही आत्मसात करण्यालायक आहे. ते सर्व आपण आत्मसात करावं, स्वतःचा विकास साधून घ्यावा. तर या प्रकरणाच्या निमित्तानं जे काही सांगता आलं पाहिजे ते मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी शांतपणे मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.